मित्रांनो, इंटरनेटवर सुरू झालेला एक साधा विनोद किंवा मीम देशातल्या सर्वात मोठं तरुण राजकीय आंदोलन बनू शकतं का? तर उत्तर आहे हो. सध्या भारतात सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टी म्हणजेच सीजीपीने देशाच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. सुरुवातीला केवळ एक उपरोधिक विनोद म्हणून सुरू झालेल्या या चळवळीने आता थेट केंद्र सरकारला बॅकफूटवर आणलंय. सत्ताधारी या पक्षाला विघातक शक्तींची बी टीम म्हणत आहे, तर विरोधी पक्ष याला सरकार विरोधातलं सर्वात मोठं हत्यार बनवत आहेत. पण या संपूर्ण प्रकरणामागे खरा राजकीय खेळ काय आहे? 2026 मधील घोटाळा देशाचं राजकारण बदलतोय आणि 20 जुलै रोजी नक्की काय होणार आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात सविस्तर गोष्टी. मित्रांनो, राजकीय बुद्धिबळाची सुरुवात झाली 15 मे 2026 रोजी. नीट पेपर लीक मुळे देशातील लाखो तरुण आधीच संतापलेले होते. अशातच सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी एका सुनावणी दरम्यान आंदोलन करणाऱ्या आणि बनावट पदव्या घेणाऱ्या काही कार्यकर्त्यांची तुलना थेट कॉक्रोच आणि परजीवी या शब्दांशी केली. या एका विधानाने देशातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा स्वाभिमान दुखावला. हीच संधी साधून सोशल मीडिया रणनीतिकार अभिजित दिपके यांनी एक मोठी राजकीय खेळी खेळली, ज्याला राजकीय भाषेत सिम्बॉल रिक्लेमिंग म्हणतात, म्हणजे एखादी गोष्ट स्वतःच्या बाजूने वापरणे. त्यांनी थेट कॉक्रोच जनता पार्टी नावाचा एक उपरोधिक पक्ष स्थापन केला. बघता बघता केवळ एका इंस्टाग्राम पेजवरून सुरू झालेल्या या चळवळीला लाखो तरुणांनी जॉईन केलं आणि एक डिजिटल प्रेशर ग्रुप तयार झाला. आता येऊयात या वादाच्या मुख्य राजकीय केंद्राकडे, ते म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान. नीट परीक्षा घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा. ही सीजीपीची सर्वात मुख्य आणि एकमेव नॉन निगोशिएबल मागणी आहे. आंदोलकांनी त्यांच्या विरोधात जंतर मंतरवर डायपर डोनेशन ड्राईव्ह सारख्या मोहिमा राबवून सरकारची कोंडी केली आहे. परंतु मोदी सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारण्यास साफ नकार दिला. यामागे मोठा राजकीय विचार आहे. जर शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला तर तो सीजीपी आणि विरोधी पक्षांचा खूप मोठा राजकीय विजय मानला जाईल. यामुळे सरकार कमकुवत असल्याचा संदेश जाईल. म्हणूनच या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांनी सीजीपीवर थेट पलटवार केला. त्यांना विघातक आणि दहशतवादी संघटनांची बी टीम आणि काँग्रेसचे टूलकिट म्हटलं. आंदोलनाला देशविरोधी किंवा राजकीय हेतूने प्रेरित दाखवणे ही सत्ताधाऱ्यांची जुनी राजकीय रणनीती राहिली आहे. जिथे तरुणांचा प्रचंड रोष असतो, तिथे विरोधी पक्ष आपली राजकीय पोळी भाजायला तयारच असतात. सीजीपीच्या या आंदोलनात आता इंडी आघाडीने पूर्ण ताकदीने उडी घेतली आहे. आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी जंतर मंतरवर जाऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. धर्मेंद्र प्रधान यांना हटवून वांगचुक यांच्यासारख्या शिक्षण तज्ज्ञाकडे देशाची सूत्रे द्यावीत अशी मागणी केलेली आहे. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी तर सोशल मीडियावर बीजेपी वर्सेस सीजीपी असा थेट नरेटिव्ह सेट केला, जेणेकरून तरुणांची ही मोठी वोट बँक विरोधी पक्षांकडे वळवता येईल. शिवसेना युबीटीचे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तसेच टीएमसीच्या ममता बॅनर्जी यांनीही याला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. पण इथे सर्वात महत्त्वाची राजकीय निरीक्षणे म्हणजे काँग्रेस पक्षाने अजूनही सीजीपीला अधिकृत पाठिंबा दिलेला नाही. काँग्रेसने वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे, जेणेकरून भाजपला या आंदोलनाला काँग्रेसचं टूलकिट म्हणून बदनाम करण्याची संधी मिळणार नाही. या संपूर्ण राजकीय महाभारतात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका काय आहे? तर मित्रांनो, पंतप्रधान मोदींनी या विषयावर पूर्णपणे मौन बाळगला आहे. सीजीपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी पंतप्रधानांना एक खुलं पत्र लिहून जंतर मंतरवर 20 दिवसापासून उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांच्या व्यथा ऐकण्याची विनंती केली होती. परंतु पंतप्रधानांकडून कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. राजकीय तज्ज्ञांच्या मते पंतप्रधानांचे हे मौन ही एक जाणीवपूर्वक आखलेली रणनीती आहे. जर पंतप्रधानांनी यावर भाष्य केलं तर या आंदोलनाला अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त होऊ शकतं. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून आंदोलन स्वतःहून शांत होऊ देणे हा सरकारचा प्रयत्न आहे. मित्रांनो, सीजीपीला केवळ एक सामान्य विद्यार्थ्यांचे आंदोलन समजण्याची चूक करू नका. त्यांनी एक अत्यंत गंभीर आणि क्रांतिकारी राजकीय जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यातली पहिली मागणी म्हणजे निवृत्त न्यायाधीशांना राज्यसभा सीट देण्यावर बंदी यावी, जेणेकरून न्यायव्यवस्थेवर सरकारचा प्रभाव राहणार नाही. दुसरी मागणी म्हणजे कॉर्पोरेट मीडिया हाऊसेसचे ब्रॉडकास्टिंग लायसन्स रद्द करण्यात यावे. त्यापुढील मागणी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर 20 वर्षांची निवडणूक बंदी यावी. कायदेशीर पातळीवर सीजीपीने मोठे विजय मिळवले आहेत. सरकारने सीजीपीचा अधिकृत ट्विटर अकाउंट ब्लॉक केलं होतं,
पण दिल्लीने हायकोर्टाने 7 जुलै रोजी ते अनब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. सीजेपीच्या विरोधात सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने या गोष्टी इतक्या भावनिकतेने घेऊ नका असं म्हणत फेटाळून लावली, जो सीजेपीचा मोठा कायदेशीर विजय आहे. आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय ते सोमवार 20 जुलै 2026 या तारखेकडे. या दिवशी भारताच्या राजकारणात 2 मोठ्या गोष्टी घडणार आहेत. पहिली म्हणजे दिल्ली पोलीस जंतर मंतरवरील सीजेपी कार्यकर्त्यांवर बेकायदेशीरपणे पाळत ठेवत असल्याच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टात अंतिम सुनावणी होणार आहे. आणि दुसरी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सीजेपीने संसद मोर्चाची हाक दिली आहे. एकीकडे संसदेच्या आत विरोधी पक्ष धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गदारोळ करतील, तर दुसरीकडे संसदेच्या बाहेर हजारो कॉक्रोचेस रस्त्यावर उतरणार आहेत. तरी या पुढील अपडेटसाठी न्यूज नेटवर्क 360 ला सबस्क्राइब करायला विसरू नका.